नमस्कार. कसे आहात? प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा. स्वस्त राहा, मस्त खा. आज आपण कोथिंबीर वडी बनवणार आहोत. कोथिंबीर वडी बऱ्याच प्रकारे बनते. आज माझ्या पद्धतीने बघा. तुम्हाला खूप आवडेल, खूप छान होते. करून बघा. जेवणासाठी पण उपयुक्त. मागे मी पाटवडी दाखवली होती. आज कोथिंबीर वडी दाखवते. चला. बघा, हे सगळं साहित्य आहे. हे चण्याचे पीठ घेतले, मोठा वाडगा आहे. कोथिंबीर घेतली आहे भरपूर. आणि ह्या 4 मिरच्या घेतल्यात, 4-5. ह्या वाटणासाठी आणि त्या तिथे बाजूला पण 4 ठेवल्यात. त्या आपण ह्याच्यात घ्यायच्या आहेत. कोथिंबीर भरपूर घ्यायची आहे. त्याचे मी 2 भाग करणार आहे. अर्धी कोथिंबीर बारीक चिरणार आहे आणि अर्धीचं पेस्ट करणार आहे. कांदा घ्यायचा आहे. कांदा कोथिंबीर वडीत काही लोक नाही घेत. ज्यांना नाही आवडत त्यांनी नका घेऊ. पण कांदा जेव्हा आपण कोथिंबीर वडी फ्राय करतो ना, तेव्हा खूप छान लागतो. तर ज्यांना शक्य आहे खातात त्यांनी घ्या. चिंचेचं कोळ केलं आहे. तिखट आणि हळद घेतलेली आहे. गूळ घेतला आहे त्याच्यातच. आणि हे आता याच्यात आपण मिक्सर, आणि हे ट्रे आहे. ट्रेला मी तेल लावून घेतले. अशी सगळी आपली तयारी झाली. म्हणजे वडी झाली की त्याच्यावरती छान थापता येईल. ट्रे याच्यासाठी घेतलं आहे की जरा चौकोन आकार येण्यासाठी. हे आपलं सगळं साहित्य आहे. गूळ, चिंच पाण्यात घालून ठेवलेली आधी. आणि गरम मसाला हवा तर घ्या. मी फक्त तिखट आणि हळद घेतली आहे. एवढ्यानेच आपल्या वडीला छान मस्त चव येते. हे आलं लसूण आहे थोडंसं. आता आपण हे अर्धी कोथिंबीर, मिरची त्याची आपण पेस्ट करायची आहे. म्हणजे थोडं वाटून मिक्सीला लावून घ्यायचे आणि ती आपण फोडणीला द्यायची. आता मिरची घेतली. तुम्हाला किती तिखट हवं आहे तशी घ्या बिंदास. छान कोथिंबीर वडी तिखट असली तरी छान लागते. हे आलं लसूण घ्यायचं आहे थोडंसं त्याच्यात. आणि ह्या आता कोथिंबीरची जेवढी एवढी कोथिंबीर होती, वाडग्यात होती म्हणून दिसत नव्हती. त्याचा अर्धा भाग मी आता बारीक करायला घेते. थोडी तोडून टाकायची त्याच्यात, होते बारीक. ही आपण बारीक करू. आणि ही बाकीची राहिलेली मी छान बारीक करून घेतली. आता आपले हे बारीक झालं सगळं. त्यातच थोडं आलं लसूण घातलं आणि ही मिरची आणि कोथिंबीर आणि ही आपली चिरलेली. आता टोप ठेवला. टोपात तेल घेतलं. तेलाला काहीही प्रमाण नाही, कारण ते आपल्याला फक्त थोडासा कांदा फ्राय करायला त्याच्यासाठीच हवं आहे. आता तेलामध्ये जिरं घातलं. कांदा घालायचा. कांदा ऑप्शनला आहे, हवाय घाला नाही. पण खाणारे कांदा असतील त्यांनी घाला, कारण कोथिंबीर वडी फ्राय करताना कांद्याचा एक वेगळाच छान स्वाद येतो. हळद आणि तिखट घातलं. तुम्हाला कुठले मसाले चवीसाठी घालायचे असेल ते घाला, पण इतक्यातच सगळं पुरे असतं. थोडासा तेलावरती मसाला झाला फ्राय की आपण केलेली चटणी घालायची आहे त्याच्यात. कोथिंबीर, मिरची, आलं लसणाची. पुन्हा आपण थोडंसं आलं लसूण तेलातही थोडंसं घालतो आहे. थोडं वाटणात घेतलं होतं. काही यांनी सगळ्यांनी पण टेस्ट येते छान. मस्त नाश्त्याला छान मस्त तळायच्या. गोड तिखट चटणी करायची. चिंच गुळाची चटणी आणि छान आपली हिरवी चटणी. आणि मस्त नाश्त्याला कोथिंबीर वडी खायची. आता आपण ही चटणी केलेली ती टाकली त्याच्यामध्ये. थोडीशी परतवायची, कारण ती जास्त परतवली की त्याचा कलर बदलतो. जराशी परतल्यासारखी केली. कोथिंबीरला काही जास्त विजवायची गरज नाही आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आता पाणी घालायचं.
पाणी आता आपण ज्या वाडग्याने चण्याचं पीठ घेणार होतो तो वाडगाभर आणि थोडं त्याच्यात अजून 1 कप एक्स्ट्रा असं पाणी घ्यायचं. छान मस्त. आता आपण ह्याच्यात चिंचेचं कोळ घालूया. छान आंबट गोड तिखट अशी मस्त आपली कोथिंबीर वडी होणार आहे. हा गूळ तुमच्या चवीनुसार घ्या, तुम्हाला किती गोड लागतं किती त्याप्रमाणे घ्या. चांगले हे दोन्ही खडे घेतलेत तरी छान करून, मग नाही तुम्ही गोड चटणी केलीत तरी हरकत नाही असं आहे. हे टाकायचं. थोडी फक्त या पाण्याला छान उकळी येऊन द्यायची. मीठ घालायचं आहे आपल्याला. मीठ अशा पद्धतीने बघा, मी जेवढं घेतलं तेवढं आणि त्याच्यानंतर चिंचेचं पाणी वगैरे म्हणून वरतून अजून 1 कप पाणी घातलं. पाणी आहे त्याच्या 1.5 पट घालायचं. आपण जेवढं पीठ घेणार त्याच्या 1.5 पट पाणी घालायचं. मीठ घालायचं. मीठ आपण पीठ घालणार आहोत या अंदाजाने मीठ घालायचं. थोडं म्हणजे या पाण्याला अंदाजापेक्षा थोडं जास्त घाला. करून बघा. करून बघितल्याशिवाय तुम्हाला चव कळणार नाही. मी सांगितलेले पदार्थ तुम्ही खरंच करून बघा. तुम्ही नक्कीच मग माझ्या व्हिडिओ बघाल. तुम्हाला नक्कीच आवडेल. बघितलं अशा 3-1 वाट्या मी पाणी घातलं म्हणजे जवळजवळ 1.5 पट पाणी झालं आपलं. आणि आता छान दणकून उकळी येऊ द्या, मग आपण पीठ घालायचे. थोडी वाट बघूया. मस्त आपलं हे बघा छान उकळी आली आहे. मस्त दिसते ना. आता हे वाडगावर पीठ घालायचं. गॅस कमी करायचा पीठ घालताना आणि छान ढवळून घ्यायचं. थोडे इकडे तिकडे गुठळ्या झाल्या तर त्या पलट्यानेच हे करायचं. असं छान आतमध्ये मिक्स करून घ्यायचं. गॅस अगदी कमी करायचा. थोडंसं पातळच हवे, कारण कोथिंबीर वडी वरून खुसखुशीत आणि आतून नरम लागली पाहिजे. अशी छान शिजली. पीठ जरा आपल्याला हे मिक्स करायला जरा त्रास होतो तेवढंच आहे. बाकी सगळं छान मस्त असं सगळं हे करून घ्यायचं. मिक्स मिळवून घ्यायचं. आणि आपण तेल लावूनच घेतले. आता आपलं मला वाटतं जरा जास्त होईल ट्रेला, तर थोडं अजून कुठल्या तरी ताटाला लावून घ्यायचं. बघा आपलं पीठ छान उकडलं आहे. सगळ्या गुठळ्या आहेत त्या अशा खावील त्याने जरा नरम नरम करून काढायच्या. आणि मग आपण कापलेली कोथिंबीर होती ना, अर्धा भाग पावभाग ठेवलेला आपण, कोथिंबीरीचा पावभाग आणि पाऊण भाग आपण बारीक केलेला ते टाकायची. ती छान याच्यात नरम होऊन जाईल. मस्त बघितलं आपलं पीठ छान झालंय. दिसतंय ना मस्त. आणि हे आता पटापट ट्रेमध्ये थापायचं. हाताला तेलाचा हात घ्यायचा आणि अंदाजाने दाबत जायचं. जरा गरम आहे त्यामुळे चटके बसतात सांभाळून.
आपले असे 2 ट्रे झाले. थोड्या थंड झाल्या की सुरीने वड्या पाडायच्या. तुम्हाला कुठला आकार हवा आहे तेवढा पाडायचा. अजून 2-3 प्रकारांनी वड्या होतात. कमेंट करा, मी तुम्हाला दाखवेन. तुम्हाला ह्या आवडल्या का त्या आधी कमेंट करा. या अशा वड्या काढून ठेवल्या. आपल्याला हव्यात तेव्हा फ्राय करायच्या छान. आणि आता ही आपण तिखट चटणी बघूया. ग्रीनच आपल्याकडे कोथिंबीर होती, त्यात या 2 मिरच्या घेतल्या. तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढ्या मिरच्या घ्या. आणि लसूण अगदी 2. जास्त चटणीला लसणाचा वास यायला नको. जी आपण लाल मिरचीची करतो ना त्याच्यात लसूण जास्त घालायची, ती छान लसणाची चटणी होते. यात लसूण अगदी थोडासा. आता मिरची घातली, कोथिंबीर घातली, 2 लसणीच्या काड्या टाकल्या आणि पुदिना घातला. यात साखर मीठ घालायचं, थोडीशी साखर घालायची, मीठ घालायचं आणि छान बारीक करायची. थोडं लिंबू पिळायचा आंबट व्हायला. लिंबू पिळा. अगदीच लिंबू नसेल तर चिंचेचा तुकडा टाका. आणि मस्त अशी बघा ही गोड चटणी पण केली. चिंच गूळ अशी छान चटणी केली. आणि ही हिरवी चटणी तुम्हाला दाखवली. अशा ह्या छान 2 चटण्या घ्यायच्या मस्तपैकी. वडी फ्राय करायची आणि छान नाश्त्याला मस्त खायच्या. नाश्त्याला खा, जेवणाच्या वेळेला घ्या, कधीही घ्या. बघा छान आपली कोथिंबीर वडी झाली आहे मस्त. तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने हवी असेल तर तुम्ही कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. कमेंट महत्त्वाची. काय वाटते, कसं वाटते. नमस्कार.